नमस्कार. आज आपण घावण बनवणार आहोत. त्यासाठी काल रात्री 3 पेले तांदूळ जो आपण जेवणासाठी भातासाठी वापरतो तो भिजत ठेवला होता. आज सकाळी त्याची बारीक पेस्ट बनवली आहे आणि अर्धा नारळ ताजा खोवून त्याची पण चांगली पेस्ट बनवून त्याच्यात मिक्स केली आहे. एवढी फाईन पेस्ट बनवायची असते, पातळ. आता आपण तव्याला तेल लावलेले आहे आणि त्यावर आता हे मिश्रण टाकलेले आहे. झाकून ठेवले आहे और ही गॅस ही जास्त मोठीच ठेवलेली, मीडियम हाय ठेवलेली आहे. हे घावण आपण चहा बरोबर खाऊ शकतो. त्याचबरोबर हिरव्या मिरचीची खोबऱ्याची चटणी बरोबर खाऊ शकतो आणि खोबऱ्याचा ओल्या खोबऱ्याचा गोड रस बरोबर पण खाऊ शकतो.